पुण्याच्या वाघोलीमधून एक धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे। आईच्याच हातून 11 वर्षांच्या मुलाचा निर्घृण खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे। याच घटनेमध्ये 13 वर्षांच्या मुलीवरती प्राणघातक हल्ला करण्यात आलाय। सुदैवाने ही मुलगी थोडक्यात बचावली। तिच्यावरती सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतलेलं असून हे टोकाचं पाऊल का उचलण्यात आलं याचा तपास सध्या सुरू आहे। तर कौटुंबिक वाद, मानसिक तणाव की अन्य काही कारणे याचा तपास सध्या पोलीस करतायत। आणि यानंतर आपण थेट जाणार आहोत पुण्यामध्ये। सध्या रुपाली चाकणकर या दीप्ती चौधरी यांच्या घरी सांत्वनपर भेटीसाठी दाखल झाल्या। तर पुण्यामध्ये दीप्ती चौधरी यांनी सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केलेली आहे आणि याच कुटुंबियांच्या भेटीसाठी रुपाली चाकणकर या दाखल झालेल्या आहेत। मात्र याच वेळी इतर काही महिला या तिथे आलेल्या आहेत आणि रुपाली चाकणकर यांच्यावरती या महिला भडकल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर कायद्यामध्ये काय बदल करण्यात आले असा सवाल त्यांनी रुपाली चाकणकर यांना विचारलेला आहे। रुपाली चाकणकर या सांत्वनपर भेटीसाठी दीप्ती मगर चौधरी यांच्या घरी आलेले आहेत। मात्र त्याच वेळी महिलांचा आक्रोश आपल्याला पाहायला मिळतो। सुरुवातीला गेलो तर एक 5 मिनिटं मी ह्यांच्याशी आणि हा मसाला घेतले त्यांनी सुचवलं की सेट करा स्वतः प्रत्येक गोष्टीला मदत केली, पैशाला पण मदत केली आणि आम्ही पण आपल्या मुली एवढ्या स्वस्त झाल्या दरवर्षी एका मुलीचं बळी जातं। हे एवढं स्वस्त झालं का आई वडिलांनी ह्या दिवसासाठी त्यांना जन्म दिला होता, 9 दिवस बघण्यासाठी। त्यांच्या अत्याचार, त्यांच्यावर होणारे अन्याय ह्याला काहीतरी वाचा फुटली पाहिजे ना कुठेतरी। कायदा कडक झाला फक्त कायदा कडक नाही, बोलू द्या थोडी जागा मगर आम्ही सगळे मगर परिवार कायम असतो। ह्याला कुठल्याही राजकीय प्रकरणाचा आम्हाला वाद करायचा नाहीये। पण मला एक विचारायचं की आज वैष्णवी हगवणे प्रकरणाला 7 महिने झालेले, परत दुसरी ही आमची मुलगी का म्हणून वैष्णवी हगवणे प्रकरणासारखी याच्यात ओढली गेली। दुसरी गोष्ट, तुमच्याही पदावर ताशेरे ओढले गेले। तुम्ही काय कायद्यात बदल केला की आज आमची मगर फॅमिलीतली मुलगी ह्या प्रकरणाला बळी गेली नाही? तुम्ही काय कायदे केले नाही? तेव्हाही तुमच्या पदावर आलं होतं, वाईट आम्हालाही वाटलं होतं। प्रत्येक घराघरात वैष्णवीच्या प्रकरणाच्या वेळेस वाईट वाटलं होतं, पण त्याच्यावर तुम्ही कायद्यात काय बदल केला की आज आमची मुलगी काही शिक्षा जर चांगली झाली ना तर कुणीही हिम्मत करणार नाही एखाद्या मुलीला की माझं कोणी नाहीये। इतकं टॉर्चर केलं जातं, हे का केलं जातं? आणि त्यांना शिक्षा नाहीये चांगली, शिक्षा आणि प्रतिष्ठित मगर फॅमिली पुढे कमी नाहीये। त्यांच्या सर्वसामान्यांच्या काय वाटायचं तुम्ही विचार करा आणि तुम्ही फक्त एवढं करा की मुलींसाठी कायदा करा। निदान
केले ना लिंगनिदान त्याचं लायसन जप्त केलं पाहिजे. त्याला पैसे केली पाहिजे. दोघं कोणाचा तरी जन्म आलाय ना आईच्याकडनं त्याचं लायसन पहिले हे करायचं आणि ज्यांनी केले ना त्यांचं पण लायसन जप्त ते केलं. 4 दिवस मग किती झाले, मोठा 4 दवाखाना असू लोकांची दे. नावं दिलेली आहेत. एक एक करून पोलीस स्टेशनला येतोय. एवढं पुढे गेलंय सगळं की लगेच सिस्टीम कळते की पुढे माणसे फोन आपला त्यांच्याकडे सकाळी रात्री झालेलं प्रकरण मुलीचा फोन त्यांच्याकडे सकाळी 9:30ला तिच्या फोन मधून आमच्या फॅमिलीमध्ये कोणाकोणाला तिने काय मेसेज केले हे सीन केलं जातं हे आम्ही बघतोय. तिचा फोन 9:30ला सीन झालाय म्हणजे लोकेशन ट्रेस करू शकत होते. हे किती तास घालवले. चला 8, 8:30, 9ला हे झाले. का नाही लोकेशन ट्रेस गेलं का नाही 4 जणांना तुम्ही हे केलं नजर कैदेत केलं का ते फरार होऊ शकले. कारण तेवढ्या जोरात किंवा बघा आम्ही कुठलंही वाईट पाऊल उचललं नाही ताई. जे काय आहे ना कायद्याच्या नियमाने चाललंय. तोडफोड केली नाही, भांडणं केली नाही, कुठेही मोर्चा नेला नाही. इतकं शांततेत ह्या दोघांकडे बघतोय. आपण जर काय केलं सगळे पुरुष मंडळी सांगतात अरे करायचंय आपला कायद्याच्या ह्यानी करू. मगर फॅमिली चाललंय ना कायद्याच्या ह्यानी. मग कायदा कुठे आमच्या बाजूनी. आता 4था दिवस उजाडला. 4 आरोपी कुठे आहेत. एक करून आरोपी येतोय आणलं जात नाही येतोय. ही कुठली पद्धत झाली. हा कायदा त्यांना काय रुबाबात आणायचं. रुबाबात थाटा माटात साडी बिडी नवीन घालून ती बाई येते. कडक साडी घालून. मुलगी पण आमच्या आपल्या मुली एवढ्या स्वस्त झाल्या दरवर्षी एका मुलीचं बळी जातं. हे एवढे स्वस्त झाले का गोष्टी. आई वडिलांनी ह्या दिवसासाठी त्यांना जन्म दिला होता 9 दिवस बघण्यासाठी. त्यांच्या अत्याचार त्यांच्यावर होणारे अन्याय ह्याला काहीतरी वाचा फुटली पाहिजे ना कुठेतरी. कायदा कडक झाला फक्त कायदा कडक नाहीये. बोलू द्या पण ते तुम्हाला थोडी जागा तरी द्या ना बोलायला. मगर आम्ही सगळे मगर परिवार कायम एक असतो. त्याला कुठलंही राजकीय प्रकार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.